व्यापारी पेठ चालवणं हे किती जिकरीचं आहे आणि ते सगळं हा महाराष्ट्र व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळचे सगळे पदाधिकारी हे सगळा शोध चालवतात. खरंच मनापासून या सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की मराठी माणसासाठी जी कणव आहे ती या सगळ्या कष्टातून ती दिसत असते. कारण नेहमीच मराठी माणसाला उपदेश देणारे खूप सापडतात. मराठी उद्योग मराठी व्यापार यांना उपदेश देणारे खूप आहेत, सल्ले देणारे खूप आहेत, पण त्यासाठी प्रामाणिकपणे इतके दिवस रात्री अगदी ते सांगितलं 3 वाजेपर्यंत होते आणि त्यानंतर ते गेले पुढे आपल्या हॉस्पिटलला. मला वाटतं की ही सगळी तळमळ जी दिसते ही तळमळ असते ती आपल्या मुंबईमध्ये जी मुंबई आपली मराठी माणसाची आहे त्या मराठी माणसाच्या मुंबईमध्ये जे इथला मराठी माणूस व्यापारात मागे पाहतो, मला असं वाटतं की त्यातून ज्यांना दुःख होतं ज्यांना वेदना होतात अशी माणसं यासाठी पुढे येत असतात. आणि नेहमीच मला तर ज्यावेळी मला राजकारणात विचारतात ना, मी ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे, त्यामुळे संतांच्या भूमीमध्ये अनेक म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत, याचा उपयोग आपल्याला समाज जीवनामध्ये खूप वेळा होत असतो. आणि त्यामुळे मी नेहमी म्हणतो की मला राजकारणात कमी वयात अधिक यश मिळण्याचं कारण म्हणजे माझे 3 आताच्या भाषेत फंडा आहेत. पहिला फंडा काय तर जगात शाणे 2, तू आणि मी त्यातल्यात मीच, हे समजूनच मी काम करतो. कारण मला आठवतं ज्यावेळी मी या समाजकारणात राजकारणात आलो आणि एखाद्या मीटिंगमध्ये बसलो आहे आणि मीटिंगमध्ये बैठकीमध्ये एखादा विषय आला तर याविषयी मी बोलू का नको बोलू असा माझ्या डोक्यात अर्धाच घोळ चालतो. आणि तोच मुद्दा नंतर मुंडे साहेब, गडकरी साहेब किंवा रामभाऊ नाईक वगैरे कोणतरी मांडायचे, अरे हे तर आपल्या डोक्यात अर्ध्या तासापूर्वी आला, मग बोललो का नाही तर घाबरत होतो, बरोबर आहे का नाही. त्यामुळे ठरवलं त्या दिवशी जगात शाणे 2, तू आणि मी त्यातल्यात मीच. दुसरं लहानपणापासून सांगत आले, हे बघ बाबा, आपले वडील म्हाडामध्ये सरकारी कर्मचारी, आपलं काही सामाजिक राजकीय बॅकग्राऊंड नाही, आपण आपलं अंथरूण पाहून हातपाय पसरायचं. मी ठरवलं अंथरूण पाहून हातपाय पसरणं ही म्हण खोटी आहे. आधी हातपाय पसरणार आणि तेवढं अंथरूण गोळा करायची हिंमत ठेवणार, ते आपोआप गोळा होतच. कारण मला वाटतं की आपण जोपर्यंत मोठी स्वप्न पाहत नाही ऐकतो, पण मोठं स्वप्न पाहायचं म्हटलं की पुन्हा हेच आठवतं त्यातलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो हिंदी सिनेमाचा डायलॉग आहे की जहाँ दुनिया की सोच खत्म होती है वहाँ मेरी शुरू होती है. मला आठवतं मी काही वर्षापूर्वी 2005ला वाटतं गीत रामायणाचा सुवर्ण महोत्सव शिवाजी पार्कला केला होता. आणि तो सुवर्ण महोत्सव होता म्हणून सगळ्या गाण्यांचा कार्यक्रम करायचं असं माझ्या डोक्यात होतं. नितीन देसाई वगैरे होते, त्यामुळे काही अडचण नव्हती. तर मी ज्यावेळी मान्यवरांना भेटलो, अगदी मी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना भेटलो, तर मला बाळासाहेब म्हटलं की विनोद, हे बघ, मराठी गाण्यांसाठी आणि गीत रामायणाच्या सगळ्या गाण्यांसाठी 2 दिवस प्रेक्षक येणं अवघड आहे म्हणले. तू काळजी घे, उगा त्यातून तुझ्यातून चुकून गीत रामायणाचा अवमान नको व्हायला. एका दिवसात तू आपले सगळी सिलेक्टेड गाणी करून कार्यक्रम कर, चांगली लोक येतील. नाही म्हटलं साहेब, करायचा सुवर्ण महोत्सव तर तो नीटच करायचा. बाबासाहेब पुरंदरे म्हटले, अरे तू पार्लिटेक्सच्या मैदानातच कर म्हटलं, तू उगाच भानगडीत पडूच नको कुठे. हे मला माहिती आहे, मी व्याख्यानं करतो. पण मी त्यावेळी ठरवलं की मला मुळात गीत रामायणाच्या याच्यावर विश्वास होताच आणि जरा जंगी केलं तर होईल. आणि त्यावेळी मला असं वाटतं केसरी पाटील साहेबांसारख्या अनेकांची त्यावेळी मदत झाली, ते आलेही होते. आणि एकही राजकीय नेता, म्हणजे त्यावेळी सरकार होतं रमेशजी आपलं, अटलजींनी यावं असं माझा विचार होता. पण प्रमोदजी म्हटलं की अटलजी आले तर भाषण द्यावं लागेल. म्हटलं भाषण नाही, नुसतं येऊन ऐकून जायचं. मग अटलजी पुण्याच्या कार्यक्रमाला गेले, पण त्या गीत रामायणामध्ये एकही राजकीय भाषण नाही, म्हणजे व्यासपीठावर भाषणच नाही, असा कार्यक्रम झाला. त्याला जवळजवळ 45,000 लोक 2 दिवस आली.
मला वाटतं की आपण मोठा विचार केला, इफ यू थिंक बिग, लोक हे करतील. आणि त्यामुळे आपली भूमी ही संतांची आहे, त्यामुळे या संतांच्या भूमीतल्या म्हणी आणि सगळी शिकवण आपल्याला खूप असतं. ठेविले अनंत तैसेची रावे. बस माझं मराठी व्यापारी पेठेत एक स्टॉल झाला, मी खुश आहे. 12 वर्ष, 15 वर्ष, 18 वर्ष मी आहे. हे ठेविले अनंत तैसेची रावे असे ललित देल खाटल्यावरी. ही भूमी जशी संतांची आहे तशी ही भूमी छत्रपती शिवरायांच्या योद्ध्याची आहे. आणि उद्योग व्यवसाय हा योद्ध्यासारखा केला पाहिजे. आपल्याला दुसऱ्याच्या उद्योगावर मात करून आपला उद्योग पुढे नेला पाहिजे. हे जोपर्यंत महाराष्ट्रातला मराठी माणूस, मी योद्ध्याच्या महाराष्ट्राचा मराठी माणूस आहे, मी संतांचा आहे तो व्यक्तिगत माझ्या व्यवहारात आहे, पण उद्योगात जर असेल तर मी तो लढवय्या योद्धा, छत्रपती शिवरायांपासून जे सगळे योद्धे आढळले मी तो मराठी माणूस आहे. या भूमिकेतून मला वाटतं की हा जो आपला व्यापार आणि उद्योग आपण करू तर मराठी माणसाला प्रचंड यश मिळेल. हा काय ठेका गुजराती माणसाचा का मारवाडी माणसाचा नाही आहे. शेवटी जे टेक्निक आहे आणि ते जे टेक्निक असतात ते एकदा आपण शिकलो, ते शिकल्यानंतर जर अचला जोशीसारख्या अतिशय अग्रेसर होऊ शकतात. रमेशजींचाही स्वतःचा व्यवसाय, बाकी सगळ्यांचे व्यवसाय आहेत, अनेक मराठी नावं सगळी पुढे आहेत. आणि अशी असताना ते काय त्यांचे जीन्स वेगळे आहेत असं काही नसतं. आणि कारण असं मी सहज आकडेवारी काढली, एक विरोधी पक्षनेता, एक अभ्यासक म्हणून, गेल्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 1000 कोटी रोजगार हा भ्रष्टाचार आणि पॉलिसी पॅरालिसिसमुळे बुडाला या राज्यातला. मी अगदी कुठली कंपनी गेली, काय गेली, भ्रष्टाचारामुळे काय काय कमी झालं, अगदी आकडेवारी कडून मी सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या समोर आकडे फेकले. म्हणजे तुम्ही हे खोडून दाखवा. मी केवळ भ्रष्टाचार आणि पॉलिसी पॅरालिसिस, धोरण लकवा, वेळच्या वेळी निर्णय नाही घेतला. म्हणजे मी आता मला जो उशीर झाला याचं कारण मराठवाड्यामध्ये दुष्काळ घोषित करा यासाठी आमचा मोर्चा होता. मी उशीरवाल्याला मी मोर्चा अर्धवट सोडून शेवटी निघून आलो. कारण ते आले अर्धवट मोर्चा सोडण्याचा भीती काय वाटतं की उद्या पेपरला पुन्हा बातमी, फडणवीस आणि पंकजा पालवेंनी तावड्यांना पाठवून दिले अशी काहीतरी बातमी यायची. आता पाऊस उशिरा येणार असं म्हटल्यानंतर जर जूनमध्ये तूर डाळ ही बीज बोललं जातं आणि ते पीक घेतलं जातं तर त्यावेळी पाऊस नाही आला तर जुलैमध्ये तूर डाळ लागत नाही. मग तिथे तुम्हाला हरभरा आणि बाकी लावावं लागतं, मका, पण त्याचे बियाणंच उपलब्ध नाहीत. आता शेतकऱ्याला मग केवळ सरकारच्या अदूरदृष्टीपणामुळे तिथला शेतकरी या दुष्काळाच्या छावणीत गेलेला आहे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, जवळजवळ या देशातल्या 22 राज्यांमध्ये हवामान बदलाचं खातं ग्लोबल वॉर्मिंगमुळे निर्माण झालंय. आपल्या राज्यात सुरूच नाही केलं हवामान बदलाचं खातं. मी हवामान बदलाचं खातं असतं तर हा मार्चमध्ये इशारा दिला की यावेळी पाऊस 1 महिना उशिरा येणार. मग त्या खात्याने वर्किंग करून सांगितलं की या गोष्टी करा. आता ही बियाणं तुरडाळ घेऊ नका, तुम्ही मक्याची बियाणं घ्या, ती लागतील जुलैमध्ये. शेतकऱ्याला गावागावात जाऊन सांगा, FM वर सांगा, TV वर सांगा, दवंडी पिटवा. हल्ली ज्या सगळ्या जाहिराती झाल्या की SMS जातात, होऊ शकतं की नाही. मग गारपीटमध्ये 136 शेतकरी मेले. या गारपिटीची 72 तास आधी सूचना दिली होती मेट्रोलॉजीने. मग काय नाही, पत्रक गेलं तहसीलदार, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या भिंतीवर लागलं. लोकांपर्यंत इफेक्टिव्हली पोहोचवलं पाहिजे. मग एक गव्हर्नन्स नसेल तर माणसं मरतात कशी, ह्याची अनेक उदाहरणे. त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी लोकांचा जो आज कंटाळा आहे हा यामुळे, आणि एखादा माणूस करू शकतो म्हणून मोदींवरचा विश्वास आहे. पण मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राची जी दिशा बदलावी लागेल ती दिशा या महाराष्ट्रामध्ये बाकी देशाच्या तुलनेत जर आपण विचार केला तर बाकी राज्यांचा आपल्या देशात 24 ते 26% शहरीकरण होते, अर्बनायझेशन होते, नागरीकरण. आणि महाराष्ट्राचं प्रमाण ते 52% अर्बनायझेशन आहे. आणि 52% जर आपलं शहरीकरण होत असेल या राज्याचं तर आपल्याला आता अशा प्रकारचा उद्योग, व्यवसाय, रोजगार हा मोठ्या प्रमाणात निर्माण करावा लागेल. आणि त्यामुळे जेव्हा केव्हा आपलं सरकार येईल, आमचं सरकार येईल, ते अशा महाराष्ट्र व्यापारी पेठ सारख्या अशी जी व्यापारी पेठ आहे ही महाराष्ट्रातल्या नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, मुंबई अशा सगळ्या विभागीय केंद्राच्या तर करूच, पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा अजून जळगावसारखी, धुळ्यासारखी अशी जिल्हा केंद्र आहेत की ज्या ठिकाणी अशा व्यापारी पेठा होऊ शकतात. आणि मला असं वाटतं की
मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळ सारख्या काही 4-5 संस्था करून अशा एक 100 व्यापारी पेठा सरकारच्या अनुदानासहित उभ्या करण्याचा या ठिकाणी मी घोषणाच करून टाकतो. आणि मी जे करता येईल तेवढंच बोलतो आणि जे बोलतो ते करतो. इथे अनेक माझे जुने मित्र आहेत, पाहतात ते रमेश देवळे आहेत, इथे सतीश तावडे आमच्या तावडे मंडळाचे मंडळी आहेत. उगा हवेत बोलायचं नाही, कारण शेवटी अशा पद्धतीने रोजगार हा द्यावाच लागणार आहे. आणि हा रोजगार देत असताना आपल्याला अशा प्रकारे सरकारला या रोजगारला पुढे सरकवण्यासाठी काही ना काही प्रत्यक्ष थेट मदत करणं हे गरजेचं असणार आहे. आणि ते मला असं वाटतं की करणं हे सरकारचं प्राथमिक कर्तव्य आहे, ते काम आहे आणि ते सरकारने केलं पाहिजे. आणि म्हणून ते आम्ही पुढे जाऊन त्यातलं नक्की करू असं या निमित्ताने सांगतो. खरं म्हणजे 60 दिवस चालणार आहे आणि त्यामुळे येऊन प्रत्यक्ष भेटी आणि सगळ्या होतील. फक्त ही व्यापारी पेठेच्या याच्यात बरीच मंडळी मी 15 वर्ष 16 वर्ष 18 वर्ष पाहतो, त्याचा आनंदही होतो. पण त्यांना प्रत्येकाला विचारतो, फक्त इथेच येता का स्वतःचं दुकान पण सुरू झालं आहे? नाहीतर दुकान सुरू झालं नसेल, 5 वर्ष आले, दुकान सुरू झालं नसेल तर 6व्या वर्षी घ्यायचं नाही. इथे सगळ्यांना आवडेल की नाही मला माहीत नाही. शेवटी आम्ही तू सुरू केलं इथे आणि वयाच्या 60 वर्षापर्यंत तू इथेच येतो आहेस, याच्यासाठी व्यापारी पेठ नाही. व्यापारी पेठ तुम्ही 4 पावलं पुढे गेलं पाहिजे यासाठी आहे. आणि महाराष्ट्र व्यापारी पेठमध्ये आलेला माणूस 5 वर्षानंतर आपलं स्वतःचं दुकान थाटतो, हेच महाराष्ट्र व्यापारी पेठेला भूषण आहे. नाहीतर तो इथेच आपला येतो तर ठेवीले व्यापारी पेठ तैसेची राहावे, हे काय बानगे अजिबात नाही. म्हणजे मला असं वाटतं की जोपर्यंत दोर कापले जात नाही तोपर्यंत लढलं जात नाही. 5 वर्षाच्या वर तुम्हाला मिळणार नाही, हे ठणकावून बजावलं पाहिजे. दुकान काढा तरी या, स्वागत आहे. येस, ती आमची सक्सेस स्टोरी आहे, म्हणून आम्ही नक्की त्यासाठी ठेवू. आणि अशा प्रकारचे नवनवीन प्रयोग महाराष्ट्र व्यापारी पेठ जे करेल त्या सगळ्यामध्ये सातत्याने आपल्या बरोबर राहण्याचं या निमित्ताने वचन देतो. आणि त्यामुळे मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळाचा आजीवन सभासद व्हायचं तर तेही होतो. फक्त अट एकच की कुठला पदाधिकारी होणार नाही, नुसता आपला एक मेंबर म्हणून तुमचा बी होऊ शकतो. आणि त्यामध्ये सक्रिय सहभाग या सगळ्या याच्यामध्ये सातत्याने ठेवेन, इतकं मनापासून सांगते. माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.